नमस्कार मित्रांनो, मी सोमेश महाजन तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे फॉर्म भरत असताना खूप लोकांनी चुका केल्यात. काही जणांचे फॉर्म रिजेक्ट झालेत. ह्याच्यामागं खूप मोठं कारण आहे. कारण फॉर्म घरी भरत असताना काही लोकांचे डॉक्युमेंट चुकले, काही ठिकाणी वेगवेगळे नाव टाकल्यामुळं किंवा मग नावात मिस्टेक असल्यामुळे हे फॉर्म रिजेक्ट झाले. तर मी तुम्हाला सांगणार की फॉर्म नेमकी कसा भरायचा. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम याची लिंक, मी वेबसाईटची लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी अर्जदार लॉग इन या ठिकाणी यायचं आहे. या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जदार लॉग इन हे ऑप्शन दिसेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट लॉग इन करायचं आहे. नसेल तर तुम्हाला या ठिकाणी क्रिएट अकाउंट ऑप्शन दिसेल. या ठिकाणी क्रिएट करायचं आहे. क्रिएट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पुढचं विंडो ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधारवर जसं नाव आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आधारवर जसं नाव तसंच या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ID पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म पासवर्ड करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहत असाल ते डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुमचा जो तालुका असेल तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो काही विलेज असेल तो विलेज या ठिकाणी तुम्ही निवडू शकतात. विलेज निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं मालक जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. जर काउन्सिल असेल काउन्सिल सिलेक्ट करा, जर कॉर्पोरेशन असेल तर कॉर्पोरेशन सिलेक्ट करा. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्याच बाजूला तुम्हाला तुमचा वार्ड क्रमांक हे विचारलं जाईल. वार्ड क्रमांक या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. वार्ड क्रमांकही तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. वार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲथोराइज पर्सन म्हणजेच जसं की तुम्हाला जनरल, वुमन्स वगैरे या ठिकाणी पहिले आधी ऑप्शन नव्हतं ते या ठिकाणी आलेले आहे. जनरल वुमन हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही पुढे येऊ शकता. या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे कॅप्चर असेल ते कॅप्चर टाकायचं आहे. कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन ऑप्शन दिसेल, साइन अप ऑप्शन दिसेल, तर तुम्ही हे साइन अप करायचं आहे. साइन अप केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगतो. हे पूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित भरली का एकदा नीट बघून घ्यायची. साइन अप केल्यानंतर तुमचा ID पासवर्ड टाकायचा आहे. आत्ता आपण जो ID क्रिएट केला तो ID तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. जो पासवर्ड आपण सेट केला तो पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चर विचारलं जाईल ते कॅप्चर फिल करायचं आहे. कॅप्चर नीट व्यवस्थित बघून टाकायचं आहे. कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. हे लॉग इन सक्सेसफुल झाले. हे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काही त्याची इन्फॉर्मेशन डॅशबोर्ड दिसेल. त्या डॅशबोर्डवर दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं हे ॲप्लिकेशन आहे. या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. स्कीमबद्दल दिलेली थोडीफार माहिती आहे. तुम्ही एकदा ही नीट वाचून घ्या. त्यात काय काय इन्फॉर्मेशन दिलेली. या ठिकाणी तुमची प्रोफाईल आहे. या प्रोफाईलमध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही आत्ता काय प्रोफाईलमध्ये भरलेली. त्यामुळे तुम्हाला काही एडिट करायचं असेल तुम्ही या ठिकाणी प्रोफाईलमध्ये एडिट करू शकतात. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी पहिले ॲप्लिकेशनवर यायचं आहे. आपलं जे मेन काम आहे ते करूया. ॲप्लिकेशन फॉर्मवर यायचं, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्मवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा इथं जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर नीट व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर व्यवस्थित टाकल्यानंतर खाली कॅप्चर विचारलं जाईल. पुन्हा या ठिकाणी कॅप्चर टाकायचं आहे. खाली सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्हाला खाली व्हॅलिडेट आधार आहे ते व्हॅलिडेट करायचं आहे. व्हॅलिडेट आधारवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्टर फॉर्म ओपन होईल. रजिस्टर फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधारवर जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर तुम्हाला खाली व्यवस्थित बघा तुमच्या आधारवर जे स्पेलिंग आहे तशीच स्पेलिंग तुम्ही या ठिकाणी फिल करा, जेणेकरून फॉर्म रिजेक्ट होणार नाही. याची काळजी सगळ्यांनी घ्यायची. या ठिकाणी मॅरिड असेल तर या ठिकाणी हजबंड नेम टाकायचे. जर अनमॅरिड असेल तर तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं. या ठिकाणी तुमच्यासमोर हे दिसत आहे की मी या ठिकाणी नाव टाकले रेखा तुषार पाटील. तसंच तुम्हाला तुमचं जे काही नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. ही माहिती फिल केल्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या लग्न आधीचं नाव विचारलं जाईल. लग्न आधीचे नाव असेल ते तुम्ही या ठिकाणी फिल करायचं आहे. त्यानंतर तुमचा खाली जो ऑप्शन आहे तो मॅरिड अनमॅरिड स्टेटस ते काही ऑप्शन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. जर मॅरिड असेल तर मॅरिड सिलेक्ट करा, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड सिलेक्ट करा, विधवा असेल तर विधवा सिलेक्ट करा, घटस्फोट महिला असेल तर घटस्फोट सिलेक्ट करा. या ठिकाणी सगळं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसेल.
मी या ठिकाणी अनमॅरिड हे ऑप्शन सिलेक्ट करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ह्या ठिकाणी जन्मतारीख टाकत असताना तुमच्या आधारवरची जन्मतारीख दिली तीच जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची. तुम्हाला तुमची जन्मतारीख ही चुकवायची नाही आहे. जे आधारवर आहे तीच जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायचीच आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र राज्यात जन्म झालेला आहे का हे विचारलं जाईल. तुमचा महाराष्ट्रात जन्म झाला आहे तर या ठिकाणी यस करायचं आहे. जर तुमचा महाराष्ट्राबाहेर जन्म झाला आहे तर तुम्हाला या ठिकाणी नो ऑप्शन निवडायचं आहे. आणि तुम्ही ज्या राज्यात तुमचा जन्म झाला आहे ते राज्य या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. ते राज्य तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली विचारलं आहे तुमचा आधारवर जसा पत्ता वगैरे तोच पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. पत्ता टाकत असताना घोळ करायचा नाही. ज्याच्यावर तुमचा आधारवर ॲज इट इज जो पत्ता दिलेला आहे तोच पत्ता तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा पिनकोड ह्या ठिकाणी दिलेला आहे, पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड हा तुमच्या आधारवर जो आहे तोच टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली वापस तुम्हाला नाशिक तुमचं डिस्ट्रिक्ट वगैरे विचारलं जाईल, डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका दिला आहे, तालुका टाकायचा आहे. जो काही तुमचा तालुका आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विलेज सिलेक्ट करायचं आहे. ज्या विलेजमध्ये तुम्ही असणार तुमचं जे काही गाव असणार ते गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं कॉर्पोरेशन कोणतं आहे कॉर्पोरेशन या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कॉर्पोरेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला वार्ड क्रमांक तुमचा जो वार्ड असेल तो वार्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली तुमचा मतदारसंघ विचारला जाईल, तो मतदारसंघ या ठिकाणी विचारून घ्यायचा आहे. तर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही मोठे असतील कोणी असेल त्यांना विचारून तुम्ही हे भरू शकतात. या ठिकाणी तुमचं जिल्ह्यावाईज तुमचं मतदारसंघाचं नाव येईल हे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचा मोबाईल नंबर ह्या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल आले की तुम्ही याच्या आधी कुठल्या योजनेचा लाभ घेतला आहे का, तर तुम्ही याच्या आधी तुमचा श्रावणबाळ वगैरे कुठलाही पगार चालू असेल तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी नोच करायचं आहे. कुठल्या योजनेचा लाभ घेतला नसेल तर या ठिकाणी नो करा. आणि खाली तुम्हाला बँक डिटेल दिली, खाली या ठिकाणी बँक डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. जसं बँक पासबुकवर तुमचं नाव आहे त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पासबुकवर नाव आहे तेच या ठिकाणी टाकायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं बँकेचं नाव टाकून घ्यायचं आहे. इथं जी काही तुमची राष्ट्रीयकृत बँक आहे ज्या आधारला लिंक आहे ती बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे बँकेचं पासबुकवर जसं नाव आहे तेच या ठिकाणी टाकायचं आहे. खाली अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर चेक करून वापस कन्फर्म करायचं आहे की बरोबर टाकला की नाही अकाउंट नंबर. अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली IPC कोड विचारेल. पुस्तकावर बघून जो IPC कोड आहे तोच या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुमची जी बँक खाते आहे ते आधाराला लिंक आहे का DBT, तर तुम्ही या ठिकाणी येस नो ऑप्शन दिलं तर या ठिकाणी येस करायचं आहे. तर खाली शेवटचा मुद्दा जो आहे ते म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करायची. या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करताना काळजी घ्यायची की फोटो ब्लर वगैरे नको यायला, फोटो हा क्लिअरच आला पाहिजे. सर्वप्रथम तुम्हाला या डॉक्युमेंटची काळजी घ्यायची. फोटो व्यवस्थित काढा. या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला आधार कार्डचं पहिलं पेज आणि आधार कार्डचं बॅक साईड म्हणजे मागचं पेज या ठिकाणी अपलोड करायचं आहे ना. आणि तुमच्याकडे LC वगैरे असेल किंवा मग 15 वर्ष जुनं रेशन कार्ड असेल, वोटिंग कार्ड असेल तर या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी सुरुवातीला आधार कार्ड टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक साईड या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर तुमच्याकडं 15 वर्ष जुनं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपलोड केलं तरी चालणार आहे. जर तुमच्याकडे शाळा सोडण्याचा दाखला नसेल तर तुमच्यासाठी ऑप्शनल म्हणून रेशन कार्ड किंवा वोटिंग कार्ड आहे, पण ते पण 15 वर्ष जुनं. या ठिकाणी अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली रेशन कार्ड विचारलं जाईल. जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढला असाल तर तुम्हाला रेशन कार्ड टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे. जर तुमच्याकडं उत्पन्न दाखला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला केशरी कार्ड, तुमच्याकडे जे रेशन कार्ड आहे ते केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड त्याचं पहिलं पेज या ठिकाणी टाकायचं आहे. आणि दुसरं पेज त्याच्या बाजूच्या याच्यात दिले बॅक साईड तर या ठिकाणी तुम्हाला ते टाकायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला हमीपत्र विचारलं जाईल. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला नो करून या ठिकाणी तुम्ही इन्कम सर्टिफिकेट टाकू शकता. जर इन्कम नसेल तर या ठिकाणी येस करा. त्या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड टाकता येईल.
तोच खालचा मुद्दा तुम्हाला हमीपत्र या ठिकाणी नसेल तर बाजूला डाउनलोड ऑप्शन दिले आहे, डाउनलोड करायचं आहे. हमीपत्र डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला हे चेकबॉक्स दिले, त्याच्यात जे हमीपत्रामध्ये जी माहिती दिली ती एकदा तुम्ही वाचून घ्यायची आणि सगळे चेकबॉक्स भरून काढायचे. हे चेकबॉक्स भरल्यानंतर तुम्हाला खाली इथं सही करायची. सही करताना तुमची सही करा, खाली तुमचं नाव टाका, दिनांक टाका. या ठिकाणी तुमचं पासबुक अपलोड करा आणि या ठिकाणी तुमचा एक फोटो द्या. फोटो तुम्ही लाईव्ह स्वरूपात बी काढू शकता, पासपोर्ट फोटोही अपलोड करू शकतात. खाली त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट डिक्लेरेशन येईल, त्या ठिकाणी ते ॲक्सेप्ट करायचं आहे आणि खाली स्वीकारा म्हणून येईल. त्या ठिकाणी तुमचा फॉर्मच्या नियम अटी ह्या ठिकाणी वाचून घ्या परत आणि खाली स्वीकारा हे ऑप्शन तुम्ही निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म तुमचा सबमिट करायचा आहे. या ठिकाणी तुमचा फॉर्म सबमिट झालेला या ठिकाणी दिसू शकतो. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला आता कळालंच आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पूर्ण बघा. काही अडचण आली तर कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर तुम्हाला चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे, तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय महाराष्ट्र.